निलेश गायवळने मकोका कारवाईला हायकोर्टात आव्हान दिलंय। मीडिया ट्रायलमुळे आपल्या विरोधात कारवाई झाली असून अटकेची कारवाई न करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। दरम्यान निलेश गायवळच्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली। गोविंद पानसरे हत्या प्रकरणी 6 आरोपींना जामीन मंजूर झालेला आहे। वीरेंद्र तावडे, अमोल काळे, शरद कळसकर यांना जामीन मिळाला। हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने जामीन दिला। खेडमधील लोटे इथल्या आध्यात्मिक वारकरी गुरुकुलमध्ये गुरुकुलच्या प्रमुखानं आणि एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आलं। मुलीनं तक्रार दिल्यानंतर या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान या प्रकरणी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज यांना अटक करण्यात आली आहे। बीडच्या केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागलं। अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरनं जाणाऱ्या एसटी बसची आंदोलकांनी तोडफोड केली। अलिबागमधील आरसीएफ कंपनी विरोधातील शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। आरसीएफ कंपनी बाहेरील रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी आरसीएफ आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदवला। प्रकल्पग्रस्तांना नोकरी सामावून घेणं, प्रदूषण आणि परिसरातील रस्ते या समस्यांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे। सरन्यायाधीश भूषण गवईंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी नगरात मूक मोर्चा काढण्यात आला। विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चातून हल्लेखोरांचा निषेध नोंदवण्यात आला। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सर्वर पिंपळगावचे पुनर्वसन करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। गेल्या 36 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असल्याचं गावकऱ्यांनी म्हटले। तातडीनं मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली। पनवेलच्या कासडी नदीत ग्रामस्थांनी आंदोलन केलं। एमआयडीसी प्रशासनाचा ग्रामस्थांनी विरोध केला। मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। वडगाव मावळ तहसील कार्यालयावर आदिवासी समाजाने आंदोलन केलं। यावेळी धनगर आणि बंजारा समाजाच्या मागणीला विरोध करण्यात आला। एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली। सांगली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सरसकट पंचनामे करावे यासह अन्य मागण्यांसाठी तासगावमध्ये संजय काका पाटील यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। जेसीबी, ट्रॅक्टर, बैलगाडी, शेळ्या, मेंढ्या घेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। पालघरमध्ये आदिवासी समाजाने आंदोलन केलं। बंजारा आणि आदिवासी समाजाच्या मागणीला यावेळी विरोध करण्यात आला। एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास मुंबई जाम करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। जळगावमध्ये आशा स्वयंसेविका संघाच्या वतीनं आशा स्वयंसेविकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढला। जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत थाईनाद आंदोलन करण्यात आलं। शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी जी यावेळी करण्यात आली। यात एक ब्रेकिंग न्यूज, बीडच्या केज शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची दृश्य आपण बघतोय। बीडमध्ये केज शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी यावेळी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले। बीडमध्ये रास्ता रोको करण्यात आल्याचं आपण बघतोय आणि यावेळी रास्ता रोको करत असताना आंदोलकांनी स्वतःच्या अंगावरती ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच तिथे हस्तक्षेप केलेला आहे। या आंदोलकांना रोखलं, अन्यथा अनर्थ झाला असता। आणि यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचं देखील आपण पाहतो। यानंतर पुन्हा एकदा 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी। चोपड्यात पावसामुळे नुकसान झालेल्या कापसाच्या पिकावर शेतकऱ्यांनी रोटावेटर फिरवला। 70 ते 80 क्विंटल कापसाचं उत्पन्न येणाऱ्या शेतातून 10 ते 12 क्विंटल उत्पन्न मिळणार असल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2961 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। परभणीमध्ये उड्डाण पुलाच्या दुरुस्तीअभावी अपघात वाढले। दुरुस्तीचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। संगमनेर तालुक्यातील आधार फाउंडेशनने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिलाय। किराणा किटसह प्रत्येक कुटुंबाच्या बहिणीसाठी साड्यांची भेट दिली। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो।
जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरानं विक्रमी उसळी घेतली. सोन्याचे जीएसटी सह दर प्रति तोळा 1,31,000वर पोहोचलाय. केवळ एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 4,000ची वाढ झाली, तर चांदीचा दर आता 1,96,000 प्रति किलो इतका झालाय. दिवाळीच्या मुहूर्तावर थांबा हा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या निमित्तानं चित्रपटाच्या यशासाठी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांनी साईबाबांना साकडं घातलं. महाराष्ट्रातील पुण्यातील अबोली लोखंडे मिस ऑस्ट्रेलिया झाली आहे. मागील 5 वर्षांपासून ती ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होती. त्यावेळी मिस ऑस्ट्रेलिया हा किताब पटकावल्यानंतर त्यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आमदार महेंद्र दळवींच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आरसीएफ कंपनीवर मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी अलिबाग मांडवा रस्ता रोखून धरला आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर आंदोलनात मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते. धनगर आणि बंजारा समाजाकडून आदिवासींमध्ये आरक्षण देण्याची मागणी जी आहे त्याच्या विरोधात पालघरमध्ये आदिवासींनी एल्गार केला. सर्वपक्षीय आदिवासी समाज एकवटला असून आदिवासींनी भव्य मोर्चा काढला. जळगावच्या दगडी बँकेच्या विक्रीऐवजी आता त्याचा पुनर्विकास होणार आहे. विक्रीला एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटलांनी विरोध केला होता आणि त्यांच्या विरोधानंतर आता पुनर्विकासासाठी प्रस्ताव मागवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्ताव न आल्यास मात्र मूल्यांकन करून विक्रीचा निर्णय घेण्यात येणार आहे. ठाण्याच्या दिशेकडून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झालेली आहे. घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, चेंबूर सायंपर्यंत ट्रॅफिक जाम झाल्याचं दिसतंय. शिवसेना खासदार नेते संजय राऊत यांना देखील ट्रॅफिकचा सामना करावा लागला. गोंदिया जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धान पिकाला मोठा फटका बसला. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पाटेकुर्रा गावात शेतीच्या बांधावर जाऊन धान पिकाची पाहणी केली. मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं बडोले यांनी सांगितलं. कोकणातील मुख्य पीक भात आणि नाचणी या दोन्ही पिकांच्या कापणीला सुरुवात झालेली आहे. मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने उसंत घेतल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. ग्रामीण भागात सध्या कापणीचा हंगाम रंगात आलाय. जळगावमध्ये बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागात राज्य सरकारने मदत जाहीर केली. मात्र जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका यादीतून वगळण्यात आल्यानं शेतकरी आक्रमक झाले. सांगलीच्या औदुंबर गावासाठी महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून यांत्रिक बोट प्रदान करण्यात आल्यात. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते बोटीचं लोकार्पण करण्यात आलं. परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पीक नुकसानीनंतर पीक विमा कंपन्यांनी आणलेला वजन काटा फॉल्टी असल्याचं समोर आलंय आणि या विरोधात शेतकऱ्यांनी कंपनीच्या विरोधात ठिय्या आंदोलन केलं. संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. रेल्वेतून सोन्या चांदीची तस्करी करण्याचा मोठा डाव रेल्वे सुरक्षा दलानं उधळून लावला. एका प्रवाशाकडून तब्बल 3,37,00,000चे दागिने जप्त करण्यात आले. 3,27,00,000चं सोनं तर साधारण 7.5 किलोहून अधिक चांदी आढळली. अतिवृष्टीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. मात्र अद्यापही शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भरपाई कधी मिळणार असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे.